नमस्कार. जून जुलै 2026च्या इयत्ता 12वी आणि इयत्ता 10वी परीक्षेचे अर्ज ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सोमवार दिनांक 8/6/2026 पासून हॉल तिकीट्स हे उपलब्ध केली जाणारी आहेत. त्यामुळं सोमवार दिनांक 8/6/2026 पासून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी वेबसाईट त्यांनी इथं दिली असली की जिथं हे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट्स डाउनलोड होऊ शकतात, तर ते शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचं काम असणार आहे. ही डाउनलोड करण्याचं काम त्यांचं असणार आहे. ते डाउनलोड केल्यानंतर जी प्रिंट तुम्हाला दिली जाणार आहे त्या प्रिंटवर संबंधित मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य असणारे आहेत, त्यांचा सही आणि शिक्का तिथं असणार आहे. आणि या या हॉल तिकीटसाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज विद्यार्थ्याकडून आकारला जाऊ नये असं त्यांनी आवर्जून यामध्ये सांगितलेलं आहे. आता यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेश पत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. म्हणजे शाळांना सूचना आहे की पेड स्टेटस ॲडमिट कार्डच्या या टॅबद्वारे ज्यांचं आवेदन पत्रांना पेड असं स्टेटस प्राप्त झालंय त्यांचीच उपलब्ध होणारी आहेत. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एक्स्ट्रा सीट नंबर ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. म्हणजे ज्यांनी उशिरा भरलेले आहेत किंवा ज्यांनी एक्स्ट्रा सीट नंबर मागवून घेतलेला आहे त्यांच्यासाठी ते टॅब वापरायचा आहे. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरुस्त्या असल्यास, सदर दुरुस्त्या असल्यास, विषय माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. म्हणजे ज्यावेळी विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड जे असणार आहे, हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्यावरची जी काय माहिती असणारी आहे ती माहिती पूर्ण अचूक आहे का हे एकदा बघणं खूप गरजेचं असणार आहे. म्हणजे नाव, आईचं नाव, जन्मतारीख, विषय, तुम्ही जे विषय घेतलेले आहेत ते विषय आहेत का, त्याचं माध्यम बरोबर आहे का ही खात्री करा. आणि त्यामध्ये जर काही तुम्हाला दुरुस्ती करावं असं वाटत असेल, म्हणजे चुकीचं आहे असं वाटत असेल, तर प्रथम आपले मुख्याध्यापक, उपप्राचार्य यांच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे ती करा. कारण 16 जून पासून 10वी-12वी पुरवणी परीक्षा जून जुलै 2026 सुरू होणार आहेत. त्यानंतर पुढं त्याने असं म्हटलेलं आहे की ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदन पत्राचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. म्हणजे त्या शाळांना आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने त्यांनी सांगितलेलं आहे. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास, त्या फोटो तुमचा अस्पष्ट दिसतोय, तो वेगळाच वाटतोय, तर ही बाब तुम्ही मुख्याध्यापक आणि उपप्राचार्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे. त्यानंतर त्यांच्याकडून तो फोटो तुमचा जो लेटेस्ट असेल तो चिकटून घ्या. त्यावर मुख्याध्यापकाचा तिथलं शिक्का असेल, त्यांची सही असणारी आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत. त्यानंतर समजा विद्यार्थ्यांच्याकडून काही प्रवेशपत्र गहाळ झालं असेल तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय म्हणजे डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. म्हणजे समजा गहाळ झाला असेल तर विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याचं काही कारण नाही. ते ऑनलाईन असल्यामुळं शाळा किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, उपप्राचार्यांना संपर्क साधा, त्यांना सांगा, ते तुम्हाला डाउनलोड करून देतील आणि त्यावर डुप्लिकेट असं म्हटलं जाईल. त्यावेळेस सही शिक्का त्यांचा सगळं असणार आहे. त्यामुळं परीक्षा देताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, जे 10वी-12वीचे आहेत, जे जून जुलै 2026 पुरवणी परीक्षा देणारे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सोमवारी त्यांच्या शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन माहिती घ्या आणि जर ती प्रवेशपत्र देत असतील तर ती ताब्यामध्ये घ्या. कारण 16 जूनला परीक्षा सुरू होणार आहे.
त्यामुळे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आहे ते इतरांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.